चला तर मंडळी, आज आपण अतिशय टेस्टी चवदार अशी सुकटची चटणी बनवूया। ही एवढी चवदार होते ना, तुम्ही एका चपातीऐवजी 2 चपात्या नक्कीच खाल। तर त्यासाठी इथे मी सुकट घेतली, स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आणि मस्त अशी ही भाजून घेतलेली। भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला ही पाण्यामध्ये घालायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची, म्हणजे यातील राहिलेली घाण सुद्धा निघून जाईल। इथे मी सुकट स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि संपूर्ण यातील पाणी निथळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली। त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पडी तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे मी बारीक कट करून घेतलेले होते, ते आपल्याला यामध्ये घालायचे। कांदा इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा। त्यानंतर 1 टोमॅटो इथे मी कट करून घेतलेलं होतं, ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि कांदा टोमॅटो सुद्धा इथे आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे। ते इथे मी 2 चम्मच मिरची पावडर घेतलं, थोडीशी हळद घातली, थोडासा इथे आपल्याला धना पावडर घालायची आणि थोडासा इथे गरम मसाला घातलेला। आता हे मसाले सुद्धा आपल्याला तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे। मसाला जळू नये किंवा तळाला लागू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे। मसाले शिजून झाल्यानंतर जी सुकट आपण धुवून घेतलेली होती ती संपूर्ण सुकट यामध्ये आपल्याला घालायची। चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते। मस्त हे आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि सुकट शिजण्यासाठी अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि पाणी घालून ही सुकट आता आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी यावर मी कोथिंबीर घालते, तर मस्त इथे आपली झणझणीत चमचमीत सुकट तयार आहे। चला मग रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राइब करा।